दिवा पाहिजे या देशाला जिजाईचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाईचा शिवा पाहिजे. झाली किती वर्ष आली देशावरती ही वेळ, बिघडून गेला बसवलेला सारा तो मेळ. राजसत्ता ही झाली पैसेवाल्याचा खेळ, सत्तांध भ्रष्टाचार उरला नाही ताळमेळ. आणि हा मेळ सांधण्याला दैवी दुवा पाहिजे, या देशाला जिजाईचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाईचा शिवा पाहिजे. माणसं कशी होती त्यागाची सहकारी, काय सहकारी सांगू. बाजी आली तानाजी, बहिर्जी फिरमोजी आणि बघा मुरारबाजी. कधी ना फितूर झाले सोडून या शिवाजी, इथं एका खुर्ची पायी व्यर्थ करती नाराजी. इथं काशीदाचा शिवा जेव्हा महाला पाहिजे, या देशाला जिजाईचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाईचा शिवा पाहिजे. आम्ही आहे लहान लहान शाहीर या शिवबाचं, राजाचं गुण गातो बघा मोठ्या आवडीनं. राजाचं चरित्र आहे स्फूर्ती आणि नीतीचं, चारित्र नीती आणि बघा धैर्याचं. असलं गाणं गाण्याला, आता पोवाडे म्हणणारे फार कमी झाले, बरोबर. असलं गाणं गाण्याला नाद खोळा पाहिजे, या देशाला जिजाईचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाईचा शिवा पाहिजे. आता असं हळूहळू आम्ही त्या शिवचरित्राकडे येतोय. तर शिवाजी महाराज जण आपण मानतो म्हणजे कशा करता, शूर मर्दाचा पोवाडा शूर मर्दानच गायचा. तर आणि आजकाल त्यामध्ये हायब्रिडचं खाऊन लोकांच्यात आता त्या प्रकारची ताकद राहिली नाही. म्हणून शिवाजी महाराजांचा हा पराक्रम आहे तो लोकांच्या समोर आला पाहिजे. इतिहास माहिती पाहिजे लोकांना. इतिहास माहिती असल्याशिवाय इतिहास निर्माण करू शकणार नाही. आणि म्हणून आम्ही आता शिवाजी महाराजांचे काही चरित्र आपल्यासमोर सादर करणार आहे. एक काळ असा होता की रखरखीत तापलेल्या डबावर शाहिराचा खणखणीत हात पडल्या मुर्द्याला सुद्धा हसून यायचं आणि माणसं हातात तलवार घेऊन लढायला जायचे, बरोबर. पण तो काळ संपला. आता वेगळ्या पद्धतीची लढाई तुमच्या आमच्या समोर उभा आहे. पण हा अशा प्रकारचा पोवाडा पाहिजे हे कुणी म्हणायला सांगितलं, त्याची पहिली फरमाईश कुणी केली? मासाहेबांनी, जिजाई साहेबांनी केली. एक महिला, एक स्त्री होती पोवाड्याचं फरमाईश करणारी, आणि त्यांना हे सुचलं म्हणून पुढं वीररस आणि तो पराक्रम निर्माण झाला. प्रसंगाचा होता अफजल खान वादाचा. आगिलदास हा पहिला शाहीर होता आणि त्या काळी ऐक्यू ते म्हणत होते. पण त्याला असं पाहिजे होतं की माझ्या राजानं कसा पराक्रम केला. जिजाबाई किंवा रणांगणावर कोण तिथं गेलं नव्हतं, पण तो रचायचा असं पूर्वीच्या दामटी चालीवर. आणि त्यानं म्हटलं, त्या आगिलदासाला बोलवून घेतलं आणि सांगितलं की माझ्या राजानं कसा पराक्रम केला हिशोबानं ते जरा मला इथं बसून सांग. त्या काळी होती माणसं अशी. पहिला शाहीर आगिलदास उर्फ अज्ञानदास. आणि म्हणून त्याने तो पराक्रम शोभाचा आहे तो खूप मोठा आहे. एका एका विषयावर तो पोवाडा आहे, पण ते ऐकणारीही माणसं नाहीत आणि त्याच्यातला आता हे संपून गेले. ठीक आहे, तरी पण आपल्याला त्याची झलक करणं पण माहिती पाहिजे. शिवाजी महाराजांचा फरक. जेव्हा म्यानाच्या बाहेर रणात फिरली कधी न ती माघारी, तख्त दौलती कधी न ती लाचारी, कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी. तमाम बादशहाचा ताबा तिने ठोकरला आणि मराठमोळ्याचा वेश तिने पांघरला. धर्मरक्षण्या सदा ती सज्ज झाली, जुलम करत्याच्या रक्ताने ती न्हाली. महाराष्ट्रावर प्रेमापार उघडत्या स्वातंत्र्याचे दार, झेले ढाली वरती वार. ओ चमके शिवबाची तलवार.
शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार अफजल खानाशी क्रोध भारी चढला कसम खाऊन तो घराबाहेर पडला ये शिवाजी फिर भी बच्चा मगर ये शिवाजी जंग का चूहा फिर भी है बच्चा मगर मैं बादशाह का बंदा हूँ सच्चा बलाढ्य शत्रूला शिवबाने मग ओळखले प्रतापगडाच्या पायथ्याला भेटीशी ते आले आवो मुझे मिलो म्हणून खान भिडे शिवबाला आणि दगाबाज खानाने पहिला वार केला झाला शिवराया हुशार झाला शिवराया हुशार बिचव्यानं कोतडा पाडला पार क्षणातचा अफजल झाला ठार हो चमके शिवबाची तलवार शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार शाहिस्ते खानाशी क्रोध शाहिस्ते खान म्हणाला तेव्हा दिल्लीच्या दरबारी हुजूर मी करतो महाराष्ट्रावर स्वारी पुण्यात शाहिस्ता वस्तीला मग आला पाहून शिवबा मर्दमनी खान घाबरला आणि झाला शाहिस्त्यावर वार झाला शाहिस्त्यावर वार त्याची बोटे तुटली चार खिडकी वाटे झाला पशार हो चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार असा एक एक प्रसंग